तरीही तिनं माझ्याकडे पाहून हलकंसं हसली आणि तिथेच खाली वाकून मला मदत करायला लागली. त्या दिवसानंतर मी आणि आई एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खरी आणि रंजक घटना सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. माझं नाव रोहन आहे. मी 22 वर्षांचा मध्यम बांध्याचा तरुण आहे. नुकतंच कॉलेज पूर्ण करून मी सध्या पोलीस भरतीची तयारी करत आहे. माझ्या घरी फक्त मी आणि माझी आई, आम्ही दोघंच राहतो. माझ्या आईवडिलांचा 2 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर आम्ही मुंबई शहरात राहायला आलो, कारण आईने इथे एक चांगली नोकरी मिळवली होती. ती एक सॉफ्टवेअर अभियंता आहे आणि एका मोठ्या कंपनीत काम करते. मुंबईत येऊन आता 4 महिने झाले. सगळं काही सुरळीत चाललं होतं. जेव्हा आईवडील एकत्र होते, तेव्हा आई घरीच राहायची. ती साडी नेसून, डोक्यावर पदर ठेवून, अगदी साधी आणि संस्कारी दिसायची. पण मुंबईत आल्यापासून तिच्यात खूप बदल झाले. इथे आमच्या ओळखीचं कोणी नाही, त्यामुळे ती आता मोकळ्या मनाने राहते. ती आवडतील तसे आधुनिक कपडे घालू लागली. इथे नातेवाईकही नाहीत आणि आम्ही कोणालाही फारसं ओळखत नाही. पहिले 3-4 महिने सगळं ठीक चाललं. पण काही दिवसांपूर्वी मला जाणवलं की आई रात्री 12 ते 1च्या दरम्यान आपल्या खोलीत कोणाशी तरी फोनवर बोलते. ती हसतहसत गप्पा मारायची आणि मला वाटलं की ती कोणत्या पुरुषाशी बोलत आहे. तिनं ऑफिससाठी आधुनिक आणि स्टायलिश कपडे घालायला सुरुवात केली होती, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभायचे. एक दिवस सकाळी मी टेबलावर बसून नाश्ता करत होतो. तेव्हा आई तिची ऑफिसची बॅग घेऊन आली. तिनं माझ्याकडे पाठ करून बॅगेत डबा ठेवायला सुरुवात केली. ती वाकली तेव्हा तिचे स्टायलिश कपडे मला जरा जास्तच लक्षवेधी वाटले. तिनं रंगीत पॅन्ट आणि निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, जो कमरेपर्यंत होता. मला काहीसं विचित्र वाटलं आणि माझं मन चलबललं. थोड्या वेळाने ती कामावर निघाली. जाताना ती म्हणाली, "रोहन, तू जेवण करून घे आणि सगळे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून घे." असं बोलून ती निघून गेली. मी लगेच दरवाजा लावला. माझ्या मनात गोंधळ उडाला होता. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात काही विचार येत होते, पण मी ते टाळायचो. तेव्हा मला आठवलं की आईने आंघोळ करून कपडे बाथरूममध्येच ठेवले असतील. मी कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि सगळे कपडे गोळा करायला लागलो. तेव्हा मला एका बादलीत तिची गुलाबी रंगाची नवीन डिझाईनची अंतर्वस्त्रे दिसली. त्यातून एक आकर्षक सुगंध येत होता. त्या सुगंधाने माझं मन आणखी विचलित झालं. घरात कोणी नव्हतं. मी माझ्या खोलीत गेलो आणि झोपलो. कधी झोप लागली, कळलंच नाही. इतकी गाढ झोप लागली की संध्याकाळी 4 वाजता उठलो. मला आठवलं, आई आज 6 वाजता येणार आहे. मी लगेच खोली व्यवस्थित केली. काही वेळात आई घरी आली. ती खूप खुश दिसत होती. ती काही बोलण्याआधी मी मित्राकडे जातो, असा बहाणा करून बाहेर निघालो. रात्री 9 वाजता जेवणाच्या वेळी घरी परत आलो. आई तेव्हा स्वयंपाकघरात होती. तिनं मला जेवायला बसवलं. मी गप्प बसून टेबलावर जेवायला बसलो आणि टीव्ही चालू केला. आई जेवण घेऊन आली आणि म्हणाली, "रोहन, तू जेवून घे, मला जरा काम आहे. मी नंतर जेवेन." मी म्हणालो, "का, आई? काय झालं?" ती म्हणाली, "काही नाही, बाळा. आणि हो, उद्या आपली मावशी 15 ते 20 दिवसांसाठी आपल्याकडे राहायला येणार आहे." असं बोलून ती आतल्या खोलीत गेली. मावशी येणार ऐकून मला खूप आनंद झाला. ती दिसायला सुंदर, बोलण्यात मोकळी आणि स्वभावाने खूप मिळमिळीत होती. ती घरी आल्यावर तिच्याशी जवळीक साधण्याचा मी विचार करत होतो. मग मी जेवून झोपायला गेलो. सकाळी उठलो तेव्हा 10 वाजले होते. आज आईने मला उठवलं नव्हतं.
नेहमी ती 8 वाजता निघून जाते. मी खोलीतून बाहेर आलो तर टेबलावर माझा नाश्ता ठेवला होता. सोबत मावशी बसली होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती म्हणाली, "काय रे, रोहन, उठलास? कसा आहेस?" आई नाश्ता बनवून गेली. "तू नाश्ता कर," मी हो म्हणालो. नंतर आम्ही खूप गप्पा मारल्या. संध्याकाळी आई घरी आल्यावर आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारत होतो. मावशी माझ्या जवळच बसली होती. बोलता बोलता ती माझ्या मांडीवर हलकेच हात ठेवायची. मीही तिच्या खांद्यावर, पाठीवर हलकेच हात लावायचो. हे सगळं आई तिरक्या नजरेने पाहत होती. कदाचित माझ्या मनात काय आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. मी चुकून बाथरूमच्या खिडकीजवळ गेलो आणि तिथलं दृश्य पाहून माझं मन चलबललं. तिचं गोरेपण आणि आकर्षक व्यक्तिमत्व पाहून मी हरखून गेलो. तेवढ्यात मागून आई आली. तिनं सगळं पाहिलं. तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवून मला मागे फिरवलं. तिचं लक्ष माझ्या पाठीवर गेलं, जी उंचावली होती. तिनं मला हलके चापट मारली आणि म्हणाली, "रोहन, हे काय करतोस? तुला काही शिष्टाचार आहे की नाही?" मी लाजून म्हणालो, "आई, मला मावशी खूप आवडते." तिला पाहिलं की मला कसं होतं. ती म्हणाली, "रोहन, ती तुझी मावशी आहे. तू असं विचार करू नको." मी ऐकायला तयार नव्हतो. तेव्हा ती शांतपणे म्हणाली, "बाळा, ती तुझी मावशी आहे. तू असं वागू नको. तुला जे हवं असेल ते मी देते." हे ऐकून मी तेव्हाच तिला मिठीत घेतलं आणि तिच्या गालांवर चुंबन घेतलं. माझ्या अंगात उत्साह संचारला. ती मला सोडवत नव्हती. ती म्हणाली, "आता नाही, रात्री," असं बोलून ती निघून गेली. मला चैन पडत नव्हतं. काय करू, काय नको, असं वाटत होतं. संध्याकाळी मावशी बाहेर गेली होती. तेव्हा आईने मला आवाज दिला. तिनं मला खोलीत सुटकेस बंद करण्यासाठी बोलावलं. मी तिच्या खोलीत गेलो. ती जमिनीवर बसून एका सुटकेसमध्ये जुने कपडे ठेवत होती. पण त्या सुटकेसची चैन लागत नव्हती. तिनं मला मदत करायला सांगितलं. मी तिच्या बाजूला बसलो आणि सुटकेसची चैन लावू लागलो. ती सुटकेस धरून मला मदत करत होती. तेव्हा तिचा स्पर्श मला जाणवला. मला आता राहवलं नाही. मी माझा हात पुढे सरकवला आणि तो तिच्या छातीला लागला. तिनं काही न बोलता माझा स्पर्श स्वीकारला. आम्ही दोघं खूप जवळ बसलो होतो. मी तिच्या छातीला हलकेच स्पर्श केला. तिनं डोळे मिटले आणि हलकासा आवाज काढला. मला थांबवणं कठीण झालं. मी तिच्या गालांवर चुंबन घेत तिला पलंगावर बसवलं आणि जवळीक साधली. ती म्हणाली, "बाळा, हळू कर. माझं मन खूप दिवसांपासून शांत आहे." त्या रात्री मी तिच्याशी खूप जवळीक साधली आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात तिला म्हणालो, "आई, परत एकदा मला जवळ येऊ दे." ती थकली होती, तरी तिनं माझ्याकडे पाहून हलकंसं हसली आणि खाली वाकून मला मदत करायला लागली. त्या दिवसानंतर मी आणि आई एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. तीही खुश होती. पुढे मी मावशीसोबत काय केलं ते पुढच्या कथेत सांगेन. कशी वाटली ही कथा? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.